आता आपण चाललो आहोत सातारा जिल्ह्यातील पाचगणीचं प्रसिद्ध टेबल लँड. आशियातील सर्वात मोठ्या पर्वतीय पठारापैकी एक मानलं जाणारं हे ठिकाण. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. सूर्योदय, सूर्यास्त, घोडेस्वारी आणि निसर्गाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टेबल लँडचा इतिहास, पांडवांशी जोडल्या गेलेल्या आख्यायिका, चित्रपटांचं नातं आणि इथे आल्यावर काय काय अनुभव घ्यायला हवेत. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेलं पाचगणी समुद्र सपाटीपासून सुमारे 1330 मीटर उंचीवर आहे. पाचगणी म्हणजे 5 टेकड्यांनी वेढलेली भूमी. ब्रिटिश काळात येथील थंड हवामानामुळे या भागाचा विकास हिल स्टेशन म्हणून करण्यात आला. आजही येथील अनेक जुन्या इमारती आणि शाळा त्या इतिहासाशी साक्ष देतात. आता आपण येऊन पोहोचलो आहोत टेबल लँड येथे. टेबल लँड हे नाव पडण्याचं कारण म्हणजे त्याचा पूर्णपणे सपाट पृष्ठभाग. पण ही सपाट जमीन तयार झाली कशी? लाखो वर्षापूर्वी डेक्कन ट्रॅप भागात झालेल्या प्रचंड ज्वालामुखी उद्रेकामुळे लाव्हांचे थर तयार झाले. कालांतराने हवामान, पाऊस आणि धूप यांच्या परिमाणामुळे या भागातील दगडांचं रूपांतर लालसर खडकांमध्ये झालं. आज जे विशाल पठार आपण पाहतो ते त्या प्रक्रियेचं जिवंत उदाहरण आहे. सुमारे 4500 फूट उंचीवर वसलेले हे पठार जवळपास 95 ते 100 एकर परिसरात पसरलेलं असून त्यावरून सभोवतालच्या दऱ्या आणि डोंगरांचे दृश्य पाहायला मिळते. आम्ही येथे पोहोचलो तेव्हा दुपारची वेळ झाली होती. 2 ते 2:30 वाजले होते, त्यामुळे ऊनही खूप होते. त्यामुळे आम्ही येथे टेबल लँड पाहण्यासाठी हॉर्स रायडिंग घेतले होते आणि प्रत्येकी 1000 रुपये आहे येथे हॉर्स रायडिंगसाठी. आता आपण चाललो आहोत टेबल लँडवरील पांडव पाऊलखुणा पाहण्यासाठी. महाभारत काळात पांडवांनी आपल्या अज्ञातवासादरम्यान या परिसरात काही काळ वास्तव केलं होतं. त्याच काळात भीम किंवा इतर पांडवांच्या पावलांच्या ठसे या दगडावर उमटले आहेत असे सांगितले जाते. या पांडव पावलाभोवतीचं गूढ आणि त्याच्याशी जोडलेल्या कथा आजही पर्यटकांना आकर्षित करतात आणि पाचगणीच्या टेबल लँडला एक वेगळं सांस्कृतिक महत्त्व प्राप्त करून देतात. त्यानंतर आपण चाललो आहोत नवीन व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी टेबल लँडवरील. पाचगणीच्या टेबल लँडवरून आता आपल्याला सिडनी पॉइंट पाहायला मिळतो. येथून खाली पसरलेले कृष्णा खोरं, धोम धरणाचा जलाशय, कमलगड किल्ला आणि सभोवतालच्या सह्याद्री पर्वतरांगांचं अप्रतिम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर येथे वेलकम पिक्चरमधील थोडेफार शूटिंग येथे घेतलेले आहे. इथून आपल्याला पारसी पॉइंटही दिसतो. पारसी पॉइंटवरून कृष्णा नदीचे विस्तीर्ण पात्र, हिरव्यागार दऱ्या आणि दूरवर दिसणारे डोंगर मनाला भुरळ घालतात. विशेष म्हणजे पावसाळ्यात इथलं सौंदर्य अनेक पटीने खुलून दिसतं पारसी पॉइंटवरील. टेबल लँडवरून पारसी पॉइंट आणि सिडनी पॉइंट हे दोन्ही पॉइंट आपले कव्हर होतात. टेबल लँडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं सिनेमॅटिक सौंदर्य. त्याचा विशाल मोकळा परिसर, लालसर जमीन आणि अप्रतिम पार्श्वभूमी यामुळे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे. पाचगणीचं टेबल लँड म्हणजे एक पर्यटन स्थळ नाही तर लाखो वर्षाचा भूगर्भीय इतिहास, पौराणिक आख्यायिका, सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्य आणि महाराष्ट्राच्या नैसर्गिक वारशाचा एक अनमोल ठेवा आहे. हजारो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली एक प्रचंड सपाट भूमी, जेथे उभं राहिल्यावर चारही बाजूंना फक्त डोंगर, दऱ्या आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य दिसते. पूर्ण सह्याद्री पर्वतरांगावर पसरणारे बदलणारे रंग पाहण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळचा वेळ सर्वोत्तम मानला आहे. त्यामुळे तुम्ही जर टेबल लँडला येत असाल सकाळी लवकर किंवा संध्याकाळी या, म्हणजे इथला व्ह्यू आपल्याला सुंदर असा दिसतो. येथून आपल्याला समोर दिसत आहे कमळगड. जावळीचे चंद्रकांत मोरे होते. हे अफजल खानशी फितूर झाल्यामुळे हा कमळगड महाराजांना अर्धवट सोडावा लागला आणि महाराजांनी प्रतापगड पूर्ण केला. त्यानंतर आपल्याला हा इथं डब्ल्यू पॉइंट दिसत आहे डोंगरामध्ये, त्याच्या पलीकडे प्रतापगड आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतो, जेथे आपल्याला पूर्ण इथे ग्रीनरी दिसते. तेथे पाचगणीचे बोर्डिंग स्कूल आहेत. तारे जमीन परमध्ये
जे ईशानचे स्कूल दाखवले आहेत ते स्कूल इथून आपल्याला पाहायला मिळते. पाचगणीच्या टेबल लँडवरील आणखी एक खास आकर्षण म्हणजे इथला हंगामी तलाव आपल्याला पाहायला मिळत आहे. तो पावसाळ्यात आणि त्यानंतर काही महिन्यांसाठी टेबल लँडच्या मध्यभागी पावसाचं पाणी साचून एक सुंदर नैसर्गिक तलाव तयार होतो. पाचगणीच्या प्रसिद्ध टेबल लँडवर फिरताना एक अनोखं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे टायगर केव्ह. आता आपण चाललो आहोत टायगर केव्ह पाहण्यासाठी. टेबल लँडवरून काही पायऱ्या उतरल्यावर ही नैसर्गिक खडकांमध्ये तयार झालेली गुहा दिसते. आतमध्ये वर्षभर गारवा जाणवतो, त्यामुळे अनेक पर्यटक थोडा वेळ विश्रांतीसाठी येथे थांबतात. काही भागांमध्ये छोट्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि बसण्याची सोय येथे केलेली आहे. येथून जाताना थोडं सावकाशच जावा, का तर ह्या पायऱ्या मजबूत अशा आहेत, परंतु घसरड्याही आहेत. आजची टायगर केव्ह ही पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे. टेबल लँडच्या सपाट मैदानातून काही अंतर चालत गेल्यावर आणि थोड्या पायऱ्या उतरल्यावर ही नैसर्गिक गुहा दिसते. ते एंट्री फी आहे 20 रुपये पर पर्सन. टायगर केव्हच्या जवळ पांडव गुहा आणि टेबल लँडवरील हंगामी तलाव अशी अनेक ठिकाणं असल्यामुळे हा संपूर्ण परिसर एकाच फेरीत पाहता येतो आपल्याला. खाली आपण केव्हमध्ये उतरून आल्यानंतर येथे थोडा वेळ बसण्याची सोय केलेली आहे. या गुहेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा नैसर्गिक गारवा. बाहेर उन्हाचा कडाका असला तरी आतमध्ये तुलनेने थंड वातावरण जाणवतं, त्यामुळे अनेक पर्यटक येथे थोडा वेळ थांबतात. टायगर केव्हमध्ये आता आपण चाललेलो आहोत पाचगणीमधल्या. खाली उतरून आल्यानंतर अशी एक छोटीशी केव्ह बनवलेली आहे टायगर केव्ह म्हणून. येथे खूप अंधार असतो. जर तुम्ही आतमध्ये जाणार असाल गुहेच्या तर सावकाश जावा. आतमध्ये लाईट नाही आहे, त्यामुळे समोरचं आपल्याला जास्त दिसत नाही. अंधारामध्ये टायगर केव्ह पाहायला खूप मजा आली. जर तुम्ही पाचगणीला भेट देणार असाल तर या गुहेच्या शांत वातावरणात काही क्षण नक्की घालवा. कदाचित तुम्हाला या ठिकाणाचं गूढ आणि नैसर्गिक सौंदर्य कायमच लक्षात राहील. बाहेर कडाक्याचं ऊन होतं, पण टायगर केव्हमध्ये आल्यानंतर एकदम गारवा जाणवत होता या केव्हमध्ये. लहान मुलांसाठी टायगर केव्ह पाहायला खूपच मजा आहे. टायगर केव्हच्या परिसरातून दिसणारं येथे कृष्णा नदीचं नयनरम्य दृश्य आणि सभोवतालच्या सह्याद्रीच्या रांगा मनाला वेड लावतात. पावसाळ्यात हा संपूर्ण भाग हिरव्यागार चादरीने झाकला जातो, तर हिवाळ्यात धुक्यांची धुलई या ठिकाणाला आणखी गोड बनवते. तर आपण पाचगणीतील टेबल लँडवरील पॉईंट पाहून झाल्यानंतर मॅप्रोला जाणार आहोत. पाचगणीला जाऊन जर तुम्ही मॅप्रो गार्डन पाहिले नसेल तर तुमची ट्रिप अजून अपूर्णच झालेली आहे. स्ट्रॉबेरी विथ क्रीम, गरमागरम पिझ्झा, चॉकलेट्स. आज आपण फिरणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक मॅप्रो गार्डनमध्ये. आपण आलो आहोत पाचगणी आणि महाबळेश्वरच्या मार्गावर असलेल्या प्रसिद्ध मॅप्रो गार्डनमध्ये. मॅप्रो म्हणजे महाबळेश्वर प्रोडक्ट. 1959 मध्ये फार्मासिस्ट किशोर ओराळ यांनी स्थानिक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या उद्योगाची सुरुवात केली. पुढे स्ट्रॉबेरी जॅम, सिरप, क्रश आणि इतर फळांवर आधारित उत्पादनामुळे मॅप्रो संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. आज हे ठिकाण फक्त फूड ब्रँड नाही तर हजारो पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनलेले आहे. मी मॅप्रोला आलो तेव्हा खूप गर्दी होते. इथे एंट्री फी नाही, त्याचबरोबर इथे पार्किंगची मोठी सोय उपलब्ध आहे. सुंदर फोटो पॉइंट्स आणि आरामदायी बसण्याची व्यवस्था इथे उपलब्ध आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी परिसर हा भारतातील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी उत्पादक म्हणून ओळखला गेला आहे. मॅप्रो हे स्थानिक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, उत्पादन खरेदीची हमी आणि प्रक्रिया उद्योग उपलब्ध करून देत या भागातील स्ट्रॉबेरी उद्योगाला मोठी चालना देत आहे. म्हणून येथे मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये तुम्हाला ताज्या स्ट्रॉबेरीची चव मिळेल. येथे आपण पाहू शकतो स्ट्रॉबेरीचे क्रश आहेत, ॲपल क्रश आहेत.
त्याचबरोबर लहान मुलांसाठी चॉकलेटचे वेगवेगळे फ्लेवर आहेत. येथे वेगवेगळ्या प्रकारचे सिरप, जॅम, क्रश, चॉकलेट्स, कॅन्डीज, क्रश आणि गिफ्ट पॅक्स खरेदी करू शकतो आपण. दरवर्षी स्ट्रॉबेरी हंगामात येथे स्ट्रॉबेरी फेस्टिवल साजरा केला जातो. या फेस्टिवलमध्ये ताज्या स्ट्रॉबेरी, विविध खाद्यपदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे उत्तम उपक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे हजारो पर्यटक येथे भेट देतात. आपल्याला इथला एखादा पदार्थ आवडला असेल आणि तो घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर आपण टेस्ट करू शकतो. येथे आम्ही रोज सिरप आणि स्ट्रॉबेरी क्रश टेस्ट केले. त्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश खूपच छान होते, त्यामुळे आम्ही इथून स्ट्रॉबेरी क्रश घेऊन आलो. टेस्ट करून एखादी आवडलेली वस्तू आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर मॅप्रो गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळ आहेत, पण प्रत्येक गेमसाठी येथे वेगवेगळे रेट आहेत. जेवढे चॉकलेट आपण गोळा केले आहेत ते सर्व चॉकलेट आपल्याला ते देतात. मॅप्रो गार्डनला आल्यानंतर येथे मुलांसाठी चॉकलेट आईस्क्रीम आणि आम्हाला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतले होते. स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची टेस्ट खूप छान होती. प्लेन स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतले होते, याची टेस्ट खूपच छान होती. येथे स्ट्रॉबेरी विथ क्रीम आईस्क्रीमही मिळते, तेही टेस्टला खूप छान आहे. मॅप्रो गार्डनमध्ये आपल्याला रंगीबिरंगी फुले पाहायला मिळतात. त्याचबरोबर पानामध्ये इथे कमळी आहे. सुंदर असे हे गार्डन बनवलेले आहे. एका साईडला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गेम आहेत, दुसऱ्या साईडला त्यांचे प्रोडक्ट ठेवलेले आहे स्ट्रॉबेरीचे. त्याचबरोबर येथे आईस्क्रीमचे जे स्टॉल आहेत ते एका साईडला आहेत, खाद्यपदार्थाचे स्टॉल एका साईडला, आणि एका साईडला सुंदर असे हे गार्डन त्यांनी तयार केलेले आहे. उजगणी किंवा महाबळेश्वर ट्रिपमध्ये जर एकच ठिकाण निवडायचं असेल जेथे निसर्ग, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, शॉपिंग आणि कुटुंबासोबत निवांत वेळ सगळंच मिळेल तर मॅप्रो गार्डन हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पाचगणीचा आणि मॅप्रो गार्डनचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.